पुण्यातील गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची संधी घटली आहे का? गेल्या 9 वर्षात पुण्यात 13,255 RT सीट्स हरवल्या असून 325 खासगी शाळांनी 25% RT कोटा सोडल्याचा इशारा आलाय। यामुळे RTच्या उद्देशाप्रमाणे समान संधी मिळण्याची कल्पना आता धोक्यात आली आहे। 2018-2019 मध्ये पुण्यात 8,980 खासगी अनुदान रहित शाळा होत्या आणि 1,26,140 RT सीट्स उपलब्ध होत्या। मात्र 2026-27 मध्ये ही संख्या 8,655 शाळांवर आणि 1,12,885 सीट्स पर्यंत कमी झाली आहे। या घटनेमुळे SC, ST आणि EWS वर्गातील विद्यार्थ्यांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे। कारणं बरीच आहेत। राज्य सरकारकडून फी रिएम्बर्समेंट उशीर, काही शाळांचा अल्पसंख्याक दर्जा मिळवून कोटा टाळणे, तसेच RT नियमांचे पालन न करणे। कार्यकर्ते अल्पसंख्याक शाळांच्या दावा सत्यतेची तपासणी करण्याची मागणी करत आहेत आणि 2026-27 RT प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरू करण्याची सूचना दिली आहे। जर नियम काटेकोर रीतीने लागू झाले नाही तर गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षणाची संधी अजून घटणार आहे। पुण्यातील शिक्षण वर्ग आता या समस्येकडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करण्यास तयार आहे की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावर तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स।